दिली होती ज्या खेळाडूनं शूज परिधान केले नव्हते आणि म्हणूनच 2 धावांची पेनल्टी आणि त्या पेनल्टीसह तुम्हाला खेळ सुरू करावा लागेल। जशी मॅच सुरू होईल फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये एक खेळाडू ज्यांच्याकडे मात्र प्रॉपर ड्रेस कोड नाहीये असं मात्र आपण ऑब्झर्व करतोय। सो ॲज पर द रूल बुक तुमचा खेळ सुरू होईल, तुम्हाला मात्र 2 धावांची पेनल्टी आणि त्या पेनल्टीसह हा खेळ साकारावा लागेल। टीमचं नाव आहे वलवली। टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा एक धाडसी डिसिजन घेतलाय डोंबिवली परिसरामधील एक नामांकित टीम, प्रतिभावंत खेळाडूंचा संघ टीम देसाई आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात खेळ करण्यासाठी सज्ज आहे ती टीम गावदेवी वलवली। आणि 2 बंधूंची खरं तर पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। देसाई बी या टीम कडनं ॲज ओपनिंग पेअर विकास पाटील आणि आकाश पाटील। विकास आणि आकाश असे सलामीचे पहिले 2 फलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय। फ्रंट लाईन बॉलर मिस्टर अजय पालेकर एपी। दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा आणि मॅचला करूया सुरुवात। 3 षटकांचा सामना, द गेम इज ऑन। सेकंड सेमी फायनल, लोअर फुल टॉस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर प्लेसमेंट आणि पहिला चौकार बॅटो आपल्याला पाहायला मिळाले विकास पाटीलच्या बॅटमधनं। ही गेट्स ऑफ द मार्क विथ 4 डीजे। खेळ गुणवान खेळाडूंचा अप्रतिम खेळ आणि सुरुवात सुद्धा अप्रतिम झाली आहे। अक्रॉस द लाईन शफल झाले, क्रीज मध्ये घुसून या बॉलला ड्रिल केलाय इन फ्रंट ऑफ पॅव्हिलियन बॉक्स। स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करणारा अजून एक सलगचा दुसरा चौकार बॅटा विकास। 2 चेंडू 2 चौकार, रन संख्या 8 डीजे। दोन चेंडू 8 धावा, गोलंदाजाला कमबॅक करून द्यावा लागेल। अजय आणि ते अपील झाली आहे। हाऊ इज दॅट इज द अपील? अंपायर्स दोघी खरं तर सल्ला मसलत करतील। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? बॅटचा एज लागलाय की बॉल बॅट मध्ये संपर्क नाहीये? मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जीवन गावण सर आणि शैलेश चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण दिवसभरामध्ये आणि एज आणि फलंदाज इथे बाद होतील। चला आणि खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण पंचांशी प्लीज हुज्जत घालू नका। पंच हे न्यूट्रल आहेत, आयोजकांच्या वतीनं आम्ही जरूर सूचित करू। पंचांना असं आढळलं की एज लागलाय आणि विकेट कीपरनं झेल टिपलाय। बॅट्समन क्रमांक 1 बाद झाला आणि 2 चेंडू 2 चौकार लगावल्यानंतर कमालीचं कमबॅक केलंय। 2 पंचांमध्ये सल्ला मसलत झाल्याने आक्रमण वन पुल सना तराना ते विकेट डाऊन। अजून एक फलंदाज बाद झालाय। धावफलकावर आपण पाहिलं तर मात्र 2 सलग चेंडू आणि 2 चेंडूवर मात्र 2 फलंदाज बाद झालेत। बॅटअप नंबर आपल्याला पाहायला मिळाला इन ॲट नंबर 3 वैभव आल्या पावली परतलेत।
संयम दाखवावा लागेल. थोडंसं डीजे मास्टरला आम्ही थांबवतोय. मॅच मध्ये इंटेन्सिटी लेवल अप झाली आहे. पहिले 2 चौकार आले, त्यानंतर विकेट मिळाली, त्यानंतर अजून एक विकेट. गोलंदाज अजय यानं केलेलं हे कमबॅक आणि हा हॅट्रिक बॉल असणार आहे. मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन मोरेश्वर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. नितीन आल्या पावली परतले. नितीन बाद झाला. त्यानंतर नितीनच्या जागेवर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 मोरेश्वर, टीमचे सिनियर मोस्ट खेळाडू. मैदानाची पाहणी करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 सीमारक्षक, एक ऑन साइड लॉंग ऑन रिझन आणि एक आहे ऑफ साइड लॉंग ऑफला. बॉल हवेमध्ये, मोरेश्वरच्या बॅटमधला फटका जरूर आलाय, झेल ड्रॉप झालाय. हॅट्रिकची संधी होती, ती हॅट्रिक गमावली, विकेट गमावली आणि संधी मिळाली टीम कॅप्टन मोरेश्वर. आणि इथे पहिला फलंदाज ज्याला मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावा पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या होत्या. त्यानंतर विकेट आणि 1 धाव. शेवटचा बॉल. अजय, 3 षटकांचा सामना आहे. स्मॉल फॉर्मॅट. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर आकाश आहे. टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईलनं. बॉल गेला मिड ऑन क्लिअर करून खावो कॉर्नर रिझन मध्ये. धाव मिळणार किती? तर फक्त एक 21 ओव्हर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 10. दशकात 10 for 1, 10 for 2 after 1. DJ. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या, सजवून घ्या. थोडंसं क्विक खेळा, कारण इथून पुढे मात्र एक फायनलची मॅच आपल्याला कव्हर करायची. घड्याळामध्ये जवळजवळ 5:15 वाजून गेलेत. इट्स 5:15 ऑन द क्लॉक नाव. बॅटिंगसाठी 2 एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये देसाई बी या टीमला बिलॉंग करत असताना आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. रणसंख्या 10 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही फलंदाज ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि आपल्या ताकदीच्या साह्यानं चौकार षटकार लगावण्याची किमया ती करून दाखवू शकतात. असा प्रदर्शनीय खेळ या मॅच मध्ये आपल्याला जरूर एक इम्पॅक्टफुल इनिंग पाहायला मिळेल. असे 2 फलंदाज एका बाजूला स्ट्रायकर एंडवर आकाश पाटील आहेत आणि त्याच्या सोबतीनं मोरेश्वर नॉन स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज मिस्टर यश. टॅप केला बॉल, कुठेही घाई नाहीये. एकदा मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? कॉल झाला तो रिजेक्ट केलाय. इथे ओव्हर थ्रोची धाव मिळणार. दोन धावा मिळतील. एक ओव्हर थ्रो आणि एक धाव बॅटच्या स्वरूपात मिळणार. 2 more added into the total score shifted to 12 for 2. 12 धावा. 2 बाद 12 असा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो. 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये किमान कुठेतरी 35 ते 40 धावसंख्या ही बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं यायला हवी. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. मॅग्निफिसंटली ड्रिव्हन ऑन साइड फेवरेट झोन आहे आकाश पाटीलचा आणि त्याने दाखवून दिली आपली ताकद. पहिला वार आलाय बॅटिंग टीम देसाई बी साठी. आकाश पाटीलच्या बॅटमधनं पहिला षटकार. डीजे. सहा धावा. मोठा फटका आलाय. अजून एक फुल टॉस. बिलीव्ह युअर सेल्फ. नोट डाऊन विथ कॉन्फिडंट. व्हॉट अ मॅग्निफिसंट दिस इज. अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमालीची फलंदाजी. 2 चेंडू 2 षटकार. रणसंख्या झाली 23.
हाताची घडी आणि तोंडावर बोट असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. 24 झाल्या. स्कोर करेक्शन आम्ही करतोय. मोरेश्वरचं फार छान खरं तर लक्ष आहे हे आम्हाला जरूर जाणवत आहे. आमची स्कोर बोर्ड कडनं थोडी चूक झाली. 23 धावा धावफलकावर त्याला 24 केल्या. अजून एक बॅक टू बॅक षटकार येत आहेत. 3 सलग चेंडूंनी 3ही षटकारामध्ये डील करतोय. शांत संयमी बाहेरून परंतु आतमधून तितकाच आक्रमक. जबरदस्त बॅटिंग. संकटाशी 4 हात कर, दिव्यासाठी वाद कर, खचून जाणं रक्तात नाही, अंधारावर मात कर. 2 फलंदाज लवकर बाद झाल्याने काय कमालीचं बॅटिंग करणाऱ्या टीमनं आक्रमण केलंय. सुपर बॅटिंग. 3 षटकार तर आलेत. हा असणार आहे मला वाटतं आउटसाइड द ऑफ स्टिक. पंच शैलेश चव्हाण सरांचा व्हाईट बॉल कॉल. रणसंख्या पोहोचलीये ती 31 या आकड्यावर. धावसंख्या झाली ती 31. पंच बॅटकट होती. येस, डॉट बॉल असणार आहे. शेवटचा बॉल. यश हळवार पद्धतीचा पेस ऑफ केलाय. गती कमी केलेला हा बॉल रीड करता आला नाहीये. येतोय डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू डॉट. 3 षटकार, एक डबल असं 20 धावांचं मोठं षटक, महागडं षटक यशचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि देसाई बी या टीमकडे मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. या मॅच मध्ये SK तेजा ग्रुप देसाई बी या टीमचा जर का उल्लेख करायचा झाला तर फलंदाजी क्रम त्यांचा फार चांगला आहे. जवळजवळ 8 प्रमुख फलंदाज घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ जबरदस्त कमालीचं मी म्हणेन प्रदर्शन करतो. 2 चेंडू आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 30 धावा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग टीम वलवली. डोंबिवली टू नवी मुंबई पनवेल हा परिसर आज वाघिवलीच्या या पंचक्रोशीमध्ये स्पर्धेचं आयोजन आपण जरूर पाहताय. जय हनुमान क्रिकेट क्लब वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 आणि या स्पर्धेमधील सेमीफायनल क्रमांक 2चा सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये अतिशय रोमहर्षक सामना रंगला आणि जबरदस्त खेळ आपण ज्या टीमचा आज दिवसभरामध्ये पाहिला ती टीम मोसारे या टीमनं मात्र फायनल मध्ये धडक मारली आहे. 60-30 15-15 असं बक्षिसांचं स्वरूप. मोरेश्वरच्या बॅटमधनं कॅप्टन स्ट्रोक पहिला वार आणि त्याच्याही बॅटमध्ये आलाय 6 धावांचा लांब लचक षटकार. डीजे भैया असतं ना, भैया असतान. इट्स व्हेरी गुड स्ट्रोक अगेन. संघर्षाचा काल कितीही कठीण असला तरी सुद्धा एक अशी इनिंग, एक असे स्ट्रोक्स ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ते स्वतः अंत प्रेरित करतील आणि ते स्ट्रोक्स येत आहेत. मगाशी 3 सलग षटकार, आता 2 सलग षटकार आलेत. रणसंख्या क्रॉस करतीये 42 42. अजून एक षटकार. 3 सलग षटकार. कौतुकाची थाप, शाबासकीची थाप मिळाली आहे टीमचे अनुभवी खेळाडू. मोरेश्वरच्या बॅटमधनं सलग 3 षटकार. प्रोत्साहन ही एक अशी गोष्ट आहे खरं तर ती प्रत्येक खेळाडूला वेळोवेळी हवी असते. सेल्फ इन्स्टिंक्ट, सेल्फ इन्स्पायर्ड होऊन हे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी फटकेबाजी. यावेळेला ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय आणि बॉल टर्न झालाय. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये गेलाय, मग बॅकवर्ड रिजन मध्ये गेलाय. धाव मिळणार किती तर 1. 3 सलग षटकार आले ज्याच्या बॅटमधनं मोरेश्वर आणि आज त्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे. बर्थडे बॉय आणि काय परफॉर्मन्स दिलाय या मॅच मध्ये. इम्पॅक्ट फेकणारी फलंदाजी 49. अजून एक षटकार आलाय. हो, हाही बॉल थांबणार नाहीये. अजून एक षटकार आलाय. रणसंख्या 50 क्रॉस करतीये, पोहोचलीये तब्बल 55 वर.
थँक्यू थँक्यू. एक तर गाणं लेट स्टार्ट होतंय आणि गाणं वाजत जातंय. याचे पैसे कट करा. अजून एक नजाकत भरलेला स्ट्रोक, बैठक फटका आणि बैठक षटकार लगावलाय बॅट्समन आकाश पाटील. ही फलंदाजी जर का तुम्हाला मनमुराद आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही फलंदाजांसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स आकाश पाटील आणि मोरेश्वर आपल्या खेळातील नजराणा पेश केलाय. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे पेश केले. वेल बॅट आणि काय फलंदाजी साकारली. 63 धावा उभारल्या आणि 64 धावांचं इथे टार्गेट मात्र सेट केलंय. 64 टू विन फ्रॉम जस्ट 18 बॉल्स. 18 चेंडू आणि 64 धावा. फार छान बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला या बॅटिंगचा. दूरवर अणुबॉम्बचे स्फोट व्हावे आणि त्यांचा आवाज आपल्या श्रुतीपटलावर यावा इतकं मात्र आवाजामध्ये त्या फटक्यांमध्ये खरं तर क्रिकेटचं आधुनिकीकरण आम्ही पाहिलं. जबरदस्त बॅटिंग. 64 धावा काढाव्या लागतील. बॅटिंग टीम लगेचच मैदानामध्ये उतरा. वलवली या टीमचे सलामीचे पहिले 2 फलंदाज मॅच मध्ये लवकरात लवकर मैदानाचा आपण ताबा घ्या. येस डीजे. थँक्यू. संघाची एकूण धावसंख्या झाली होती ती 61. 2 धावा त्याच्यामध्ये आपण ऍड केल्या ॲज अ पेनल्टी. 63 झाल्या आणि 64 धावांचं समीकरण पुण्यानं आपण पुन्हा एकदा आपण खरं तर स्क्रीनवर पाहणार आहोत. 18 चेंडू आणि 64 धावा. एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. टीम देसाई बी या खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक स्मित अशी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडे आपण जर का पाहिलं तर एक वेगळा आत्मविश्वास जरूर झलकतोय. कारण त्याचं असं आहे की पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम देसाईकडनं मात्र तब्बल 64 धावा उभारल्या गेल्या. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन या मॅचमध्ये खरं तर सुरुवात अप्रतिम झाली आणि बॅटिंग करत असताना ज्या 2 फलंदाजांनी जे लांबच लांब उंच षटकार ठोकले त्या 2 फलंदाजांच्या साह्यानं त्या इनिंगच्या साह्यानं मात्र एकंदरीत 64 वर मजल मारली आहे. विकास पाटील लवकर बाद झाले. 2 चौकार त्यांच्या बॅटमध्ये निघाले. अनफॉर्च्युनेट एज लागला जिथे आपण पाहिलं की विकेट किपरनं अपील केली. मोरेश्वरला मात्र नक्कीच मी म्हणेन जर का बघितलं गेलं तर त्यांनी नापसंती दर्शवली. कारण त्यानंतर विकास जसा बाद झाला तसं मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर गेले. तोही पहिल्याच बॉलवर बाद झाला नितीन. परंतु आकाश पाटीलने ही जबाबदारी उचलली. जसं मात्र आकाश स्ट्रायकर एंडवर आला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांना लगावले आणि शेवटच्या काही 2 चेंडू जेव्हा तो स्ट्रायकर एंडवर आला तेव्हा मात्र सलग 2 षटकार लगावत 5 षटकार एक सिंगल एक डबलच्या साह्यानं 33 धावांची एक जबरदस्त स्फोटक इनिंग त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. मोरेश्वरनं 4 चेंडू फेस केले. 2 षटकार 2 सिंगल्सच्या साह्यानं 14 धावांचं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि एकंदरीत काय तर धावसंख्या उभारली गेली ती 61. 2 धावा पॅनल्टीच्या वलवली टीमला आपण पाहिल्या आणि त्यानंतर 64 धावांचं एक नवेदित समीकरण मात्र पुन्हा एकदा उभं राहिलं आणि 64 धावा काढण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये तयार आहेत. वलवली टीमसाठी मात्र हा पहिला गोलंदाज आपण पाहतोय. टीम देसाई या टीमकडनं बादल. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत. लॉंग ऑफ रिझन पासून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोवर हा बॉल सीमारेषा गाठते. पहिला चौकार. यस डीजे.
बादल दुसऱ्या दिवसामध्ये जेव्हा देसाई संघ खेळ करत होता तेव्हा मात्र बादल नव्हता. आज तो खेळ करतोय, त्याच्यावर चढवलाय हल्ला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत अजय, आणि अजयच्या बॅटमधनं कलात्मक स्ट्रोक्स, 2 चौकार, 4 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 8 या आकड्यावर. येस डीजे. प्रकाशजी डाके आणि ऋषीजी गावंडा यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मात्र 2,500 असे 5,000 रुपये तब्बल नगद राशी आमच्याकडे जमा झाली आहे. त्यांचं मनापासून आभार. आर्थिक मदत ज्यांना आपण म्हणतोय, स्पर्धा भरवली आहे आणि खरं तर संपूर्ण वाघिवली या गावावर, या ग्रामस्थांवर, या आयोजन कमिटीवर मात्र या परिसरातील मात्र अनेकांचं प्रेम आहे. अनेक ऋणानुबंध मात्र जोडले गेलेत आणि त्यामुळेच प्रत्येकानं, मी म्हणेन खारीच्या वाटेनं का होईना, परंतु थोडक्यामध्ये प्रत्येकानं मात्र नक्कीच आपला सहभाग नोंदविलाय. प्रत्येकाला जसं जमेल तसं मात्र आयोजन कमिटीला मात्र त्यांनी सहकार्य केले. त्या प्रत्येक सहकार्याचे आम्ही जरूर मायक्रोफोनच्या माध्यमातून खरं तर पुन्हा एकदा खरं तर आभार व्यक्त करतो आणि जरूर सांगत असताना सर्वच दानशूर दात्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. बॅटच्या स्वरूपात मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा हा परफ्यूम डिलिव्हरी, जिथे खरं तर या मातीचा सुगंध फलंदाजाला दाखवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 0-4-4-1-2-0, एक सिंगल, एक डबल, 2 चौकार आणि रणसंख्या बिनबाद 11 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकं अजूनही शिल्लक असतील. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या मात्र आता पार करायची आहे. 64चं टार्गेट आहे आणि 51 धावा अजूनही काढायच्यात. म्हणजे या षटकामध्ये किमान 25 धावा येणं गरजेचं असणार आहे. 25 म्हणजे 3 ते 4 मला वाटतंय 64 काढायच्यात, म्हणजे अजूनही 53 काढायचेत. 12 चेंडू 53 धावा. बारा चेंडू आणि 53 धावा. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक, कॉरिडॉर लेंथला बॉल आपण जरूर पाहत आहे. पिचिंग लाईन, लेंथ, टप्पा सर्व फाई जबरदस्त कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. रितेश आहेत गोलंदाजी मार्कवर. रितेशनं खरं तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ साकारला होता. गोलंदाजी मध्ये त्याचा चांगला हातखंड आहे. रिलीज ऑफ पॉइंट, त्याची बॉलिंग ॲक्शन, रनअप, कंट्रोल आणि एक जलद गती गोलंदाज, जो खरं तर गोलंदाजी करत असताना मी म्हणे कधी कधी व्हेरिएशनही करतो. इन स्विंग, आउट स्विंग प्रकारची गोलंदाजी तितका टर्न होत नाही, परंतु चेंडू वळवण्याची क्षमता असणारा असा एक गोलंदाज ज्याच्यावर कॅप्टननं विश्वास दाखवला आणि तो त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी गोलंदाजी करतोय. इथे संधी आहे आणि बॉल फरार झालाय. क्षेत्ररक्षक पाहत होते वाट, परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं बॉल सीमारेषा गाठतय. बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा पहिला षटकार बॅट्समन वलवली या टीमसाठी. वैभवकडे ताकद आहे. वैभवनं नुकताच जो षटकार लगावलाय, पुन्हा एकदा आपल्या ताकदीचं प्रदर्शन त्यानं केलंय आणि संघाचा आत्मविश्वास जिंकणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. रणसंख्या पोहोचली आहे 18वर. अजून एक मोठा फटका बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी चपलाईनं पुढे आले, परंतु बॉल ग्रिप करत असताना हातांची उंजली मिटताना टायमिंग चुकला. नितीन होते तिथे क्षेत्ररक्षक. नितीन एक चांगल्या क्वालिटीचे फिल्डर आहेत. ऑन साईडला नेहमी त्यांना आपण ॲज अ स्पेशलिस्ट बाउंड्री रायडर म्हणून पाहत असतो. टीम देसाईला बिलॉंग करत असताना टीमकडे अनेक खरं तर प्रतिभावंत खेळाडू आहेत. अनेक सिनियर खेळाडू आपण पाहतोय. मोरेश्वर, त्याच्यासमवेत नितीन असतील, नवोदित खेळाडू सुद्धा आहेत. आज त्यांचा हा एकत्रित खेळ एक संघटित होऊन मात्र
टीम एफर्ट्सनं खेळ सुरू असताना हा त्याच दरम्यान एक चौकार आलाय. रणसंख्या पोहोचली ती 24 वर. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं रितेश आपल्याला पाहायला मिळतंय बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याच्यावर मात्र हा हल्ला चढवलाय. 0 1 6 2 4 अशा 5 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्यांना धावा खर्च केल्या 13. एकूण इक्वेशन 25 प्लस होतं, 53 काढायच्या होत्या, परंतु या षटकामध्ये तितकेसे षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. किंबहुना एक षटकार एक चौकार आलाय जरूर. अंतिमचा बॉल बॅट अगोदरच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय. अंगाचा वेध घेतोय. एक धाव मिळणार जरूर. 6 चेंडू. इक्वेशन आपण पुन्हा एकदा पाहूया. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर डीजे डॉली. नवीन गोलंदाज. शेवटचं षटक. 6 मध्ये किती? 39 काढायचे. 25 झाल्या. 64 काढायचे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं मात्र नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काम सुरू आहे आणि आज वार रविवार तसं बघितलं गेलं तर रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आहे. सर्वच आमचे लेबर इंडस्ट्रीमधले सर्वच कामगार त्यांना सुट्टी असल्या कारणानं सभोवताली आपण जर का दृष्टिक्षेप टाकला तर प्रचंड गर्दी वर्दळ आपल्याला पाहायला मिळतीये आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मॅचला रंगवतोय. टीम 2 संघ एकमेकांसमोर आपण खेळ करताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती टीम जय गावदेवी एकता वलवली आणि त्याच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते SK तेजा ग्रुप देसाई बी. 2 टीम्समध्ये सुरू असलेला हा सामना प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया की मॅच एकतर्फी टर्न होताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे टीम देसाई ब या संघानं मात्र अप्रतिम खेळ साकारला. इथे हा नो बॉल भीमर हाताळलाय. लॉंग चेस टू मोरेश, परंतु मोरेश एक फिटनेस ॲथलेट आहे. क्रिकेटचं डेडिकेशन समर्पकता आपण मोरेशकडे पाहतोय. मगाशी फलंदाजी जी झाली आणि 64 धावांचा डोंगर उभा केला आणि ते खिंडार तर मी म्हणेन त्या डोंगराला मात्र खिंडार पाडता आला नाहीये. फलंदाजी करणाऱ्या टीमला चेस करत असताना दमछाक झाली. धावफलकाचं प्रेशर डेव्हलप झालं आणि आता झेल टिपलाय. फ्री हिट बॉल आहे. संदेशजी भगत दादांना मी विनंती करू की आपण यावं व्यासपीठावर. स्पर्धेचा आनंद आपण या व्यासपीठावरून घ्यावा. आणि इतक्यातच हा षटकार आलाय. थोडा उशीर झाला कारण धावांचा डोंगर समोर आहे. जरी षटकार आले तरी सुद्धा आपण जरूर पाहताय की मॅच मध्ये आता राम राहिला नाहीये. जशी मॅच संपेल तसं आम्ही टीम कॅप्टन ऑफ सुभाषजी भगत साहेबांना मी विनंती करू की आपणही यावं या व्यासपीठावर. हे सर्व खरं तर याच परिसरातील आपल्याच विभागातील आपल्याच परिचयाचे सर्वच व्यक्तिमत्व आहेत आणि ते सर्वांना आपण खरं तर मायेनं आदरानं आपण या व्यासपीठावर इन्व्हाइट करतोय. अतिथी देवो भव या उक्तीनं आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा करतोय. चला, आणि हा सामना जिंकत असताना जबरदस्त मोठ्या फरकानं टीम SK तेजा ग्रुप देसाई बो या संघानं हा सामना जिंकत असताना आपण पाहताय फायनल मध्ये